नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत सुंदर अशा एका केळीच्या बागेमध्ये. केळीची बाग पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की खरंच शेतकरी बंधूंनी यासाठी किती कष्ट घेतले आहेत ते. कारण एकसारखी वादीची साईज, पानांचा रंग, त्यानंतर झाडाची झालेली वाढ, हे सगळं अतिशय सुंदर आहे. आणि मला हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की या शेतकरी बंधूंनी आपल्या धन्वंतरीच्या प्रोडक्टचा भरपूर वापर आपल्या ह्या केळीच्या बागेमध्ये केलाय आणि त्याचा सुंदर असा रिझल्ट त्यांना आलेला आहे. चला तर मग भेटूयात कृषी भूषण पुरस्कार मिळालेल्या आपल्या या शेतकरी बंधूंना आणि जाणून घेऊयात त्यांनी धन्वंतरीचे प्रोडक्ट कुठल्या कुठल्या स्टेजला वापरले आहेत. नमस्कार. त्या शेतकऱ्याच्या इथे आज येण्याचा योग आला आहे ज्यांनी आज हजारो शेतकऱ्यांना केळीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. असे हे अरुण काकासाहेब गाडे यांच्या चांदज या गावामध्ये. तर ह्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि आज जळगावचे शेतकरी सुद्धा या शेतकऱ्यांना फॉलो करतायत. तर यांना आपल्या जे धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरले त्याचा काय रिझल्ट आला त्यांना विचारूयात. नमस्कार सर. मी गेले 6 वर्ष तुमचे प्रोडक्ट वापरतोय. एनपीकेच्या बॅक्टेरिया कंटिन्यू वापरतोय. आज बेस 76 वापरलेला आहे. तर मी पहिला बेसल झाला की 8 दिवसानंतर मी बॅक्टेरिया देतोय. दुसरा बेसल झाला की मी नंतर 8 दिवसांनी मी बॅक्टेरिया दिलेले आहेत. त्याचा अतिशय एनपीकेच्या बॅक्टेरिया असल्यामुळे मला अतिशय छान रिझल्ट आला. तिथून मी पुढे मी नुसत्या केच्या बॅक्टेरिया पोटेजच्या महिन्याला देतो, पण तुमच्या 2 वेळा बॅक्टेरिया मी कंटिन्यू देत आलो. आज 6 वर्ष झालं. त्याचा मला अतिशय छान रिझल्ट मिळाला. आणि आरपीएसचा आपला कसा रिझल्ट पडला? अतिशय छान रिझल्ट आहे आरपी 76चा. अच्छा, मुळीमध्ये वगैरे हो, एक नंबर चांगलं. आरपी 76 एक नंबर. मुळीमध्ये तुम्हाला चांगली डेव्हलपमेंट वगैरे मिळते आणि रानाचं असं भुसभुशीतपणा जास्त येतो. छान होतं. इतर शेतकऱ्यांना काय तुमचं सजेशन? मी असं सांगेन की आताशे मी जसं वापरतोय 6 वर्ष, पण आरपीएसच्या तर मी बऱ्याच शेतकऱ्यांना वापरायला पण सांगितले. अधिक बॅक्टेरिया तुमच्या आहेत त्या एनपीकेच्या ती पण बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरायला सांगितले आणि तो 2 वेळेस तरी शेतकऱ्यांनी कमीत कमी ते वापरल्या पाहिजेत. पहिला बेसळ झाल्यानंतर दुसरा बेसळ झाल्यानंतर ह्या बॅक्टेरिया वापरल्याच पाहिजेत आणि बॅक्टेरियाशिवाय तुमचं अपटेक वाढणार नाही, ते एवढं मी सांगेन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.